समाजशास्त्र वैकल्पिक विषयाच्या सेकंड सेशन मध्ये आज आपण आहोत. काल जे सेशन आपण घेतलं त्या सेशनचा अजेंडा होता की तुम्हाला सिलेबसची ओळख करून देणं आणि सिलेबस सोबतच आपण एक्झाम पॅटर्नची पण ओळख करून घेतली की एक्झॅक्टली क्वेश्चन पेपर असेल कसा, किती मार्कांचे प्रश्न असतील एक्सेट्रा एक्सेट्रा आपण काल बरं डिस्कस केलं. आणि त्या पलीकडे आपण दोन्ही पेपरला थोडक्यात बघितलं की ह्या पेपरचं स्ट्रक्चर, सिलेबस वाईज स्ट्रक्चर कसं आहे, त्याचं कंटेंट कसं असणार. आजचा आपला अजेंडा आहे की ओव्हरऑल आता सिलेबस समजल्यानंतर पुढची स्टेप येते की सोशियोलॉजीला प्रिपेअर कसं करायचं. म्हणून आजचं सेपरेट सेशन त्यासाठी अरेंज केलंय की आपल्याला सोशियोलॉजीच्या प्रिपरेशन मध्ये कुठल्या कुठल्या पायऱ्या टप्पे वापरायचे, आपली स्ट्रॅटेजी काय असणार आहे आणि या स्ट्रॅटेजीमध्ये आपले फ्लॅगशिप अजेंडा काय असणार आहेत, एस्पेशली हाऊ वी आर गोइंग टू इंटिग्रेट द कम्प्लीट सिलेबस ऑफ पेपर 1 and पेपर 2 and how these two papers are organically linked to each other. पण हे करण्याच्या आधी हा खटाटोप कशासाठी आहे, हे सगळं काही आपण पेपर 1 पेपर 2 सिलेबस पॉइंट टू पॉइंट कुठला चॅप्टर कुठे मिक्स होतोय, कुठे लिंक होऊ शकतो, तो का लिहायचा आहे, का करायचा आहे, हे तर क्लिअर असणं आवश्यक आहे. And it comes to one of the most important mistake that I had made in my first attempt where I scored just 186 out of 500. ती होती की मी ह्या दोन्ही पेपरला खूप आयसोलेशन मध्ये लिहिलं होतं, खूप आयसोलेशन मध्ये, की पेपर 1 चा कंटेंट पेपर 1 मध्येच, पेपर 2 चा कंटेंट पेपर 2 मध्येच. अशा पद्धतीची चूक आपल्याला करायची नाही, आपल्याला ती चूक करायची नाही. ही चूक फार सिग्निफिकंट होती कारण मी डायरेक्टली आर्टिफिशियली सोशियोलॉजी मध्ये एक दिवार उभी केली होती पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये. खरं बघायला गेलं तर सोशियोलॉजी इज अ डिसिप्लिन, एक सब्जेक्ट आहे, त्यामध्ये फक्त युपीएससी न आणि एमपीएससी न त्यांच्या सोयीसाठी 2 पेपर तयार केले. त्यांच्या सोयीसाठी 500 मार्कांना 2 पेपरात डिवाइड केलंय. जसं की जनरल स्टडीजला 4 पेपरात डिवाइड केलंय, अदरवाइज जनरल स्टडीज. तसं समाजशास्त्र हा एक कम्प्लीट सिलेबस आहे, फ्रॉम पेपर 1 चा पहिला चॅप्टर टू पेपर 2 चा लास्ट चॅप्टर. अशा पद्धतीचा अप्रोच वापरला उत्तर लिहिताना तर तुम्हाला खूप चांगले मार्क पडतात आणि द एक्झामिनर्स अप्रिशिएट दॅट एफर्ट. आयडिया बघा काय की पेपर 1 आणि पेपर 2 समाजशास्त्र किंवा इतर ऑप्शनलचे त्यांनी त्यांच्या कन्व्हिनियन्स साठी डिवाइड केले. आपण त्याच्यामध्ये डिव्हिजन आणता कामा नये. म्हणून जेव्हा तुम्ही पेपर 1 चे थिंकर्स किंवा पेपर 1 च्या कन्सेप्ट्स, पर्स्पेक्टिव्ह पेपर 2 मध्ये आणतात आणि पेपर 2 मधले एक्झाम्पल्स, व्हॅल्यू ऍडिशन पेपर 1 मध्ये आणता, हे तुमचं दाखवतंय की यू आर व्हेरी डायनामिक. ओके, म्हणून आपण हे केव्हा करू शकतो, जेव्हा आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 ची एक्झॅक्ट लिंक माहिती आणि कुठले चॅप्टर पुन्हा सोबत करायचे, कुठल्या सिक्वेन्सने करायचे ह्याची क्लिअर आयडिया आहे, देन ओनली वी कॅन डू दिस. आणि हे आपण का करतो, पहिलाच आणि एकच सिंगल अजेंडा, स्कोर, मार्क्स, एवढा एक अजेंडा आहे, राईट. आपण ह्याच्या पलीकडे कुठलाही अजेंडा समोर ठेवत नाहीये. आपल्याला काहीही हौस आलेले नाहीये की विनाकारण 2 पेपर इंटिग्रेट करा, कुठल्या नंतर काय शिका, 1/4 3/4 1/2, काहीही हौस नाहीये. का हे काय चाललंय, जस्ट ओनली फॉर गेनिंग मार्क्स, की तुम्ही इनोव्हेटिव्ह कसे असाल, तुम्ही बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा कसे असाल. आणि ही स्ट्रॅटेजी आय मायसेल्फ माझ्या गुरुकडनं सोबत बसून आम्ही डिझाईन केलेली. निवृत्ती अवार्ड मी बोललो की माझे गुरु, माझे सर इथे आधी शिकवायचे ज्ञानदीपला, नाव इज इन राजस्थान इन नायसगड. तर आम्ही ही कशा पद्धतीने इंटिग्रेट करतो आणि देन मी ही पुढे लेगसी घेऊन आलोय की पेपर 1 आणि पेपर 2 ला माझ्या साईडनं कसं इनोव्हेटिव्ह होता येईल आणि तुम्हाला सिलेबस कसा सोपा करता येईल. दुसरा की हा जो इंटिग्रेशन आहे, हा इंटिग्रेशन फक्त आपण शिकताना नाही वापरायचा. मी शिकवताना, तुम्ही चॅप्टर्स वाचताना, तुमच्या नोट्स बनताना, नोट्स वाचताना, ऍट द सेम टाइम एक्झाम्पल्स अँड तुमचे उत्तर लिहिताना, शेवटच्या स्टेप पर्यंत पेपर 1 आणि पेपर 2 चं इंटिग्रेशन तुम्हाला सोबत घेऊन जायचं. जे मी ब्लॉक्स तयार करून देईल, ज्या चॅप्टरचे गठ्ठे तयार करून देईल की हा हे एकत्र करायचंय, हे कुठं कुठं दिसलं पाहिजे. मी शिकताना, तुम्ही वाचताना, नोट्स बनवताना आणि आन्सर रायटिंग करताना, शेवटच्या पॉइंट पर्यंत हे इंटिग्रेशन ऑफ सिलेबस चाललं पाहिजे. दिस विल बी आवर फर्स्ट फ्लॅगशिप इन्व्हेन्शन म्हणा किंवा इनोव्हेशन म्हणा, जे तुम्हाला ठीक वाटेल, राईट. एक फ्लॅगशिप इनोव्हेशन असेल की आपण हे आपली आयडेंटिटी बनवून ठेवूया शेवटपर्यंत. आतापर्यंतच्या सगळ्या बॅचेस, ऑफलाईनच्या 4, युपीएससीच्या 6, अशा टोटल आतापर्यंत ऑनलाईन ऑफलाईन म्हणून 22 बॅचेस झाल्यात.
सोशलॉजी ऑप्शनलच्या ह्या मागच्या 6 वर्षात ह्या सगळ्या 22च्या 22 बॅचेसला प्रत्येक बॅचला ह्याच इंटिग्रेशनच्या अप्रोचने आम्ही गेलो आणि सक्सेसफुली तो इन्व्हेन्शन रन झालाय. सेकंड आपला फ्लॅगशिप इन्व्हेन्शन असेल ऑर एफर्ट असेल तो असेल आपला आन्सर रायटिंग. ओके, आपण आन्सर रायटिंगवर भयंकर फोकस करणार आहोत. सिलेबस आणि PYQच्या बाहेर नाही हे तर बोललोच, पण कसं आन्सर रायटिंग मधनं. आन्सर रायटिंग सोशलॉजीची अशी एक अफवा आहे, असं एक मिथ आहे की जराशी डिफिकल्ट आहे. तुम्हाला लिहायचं आहे किंवा सोशलॉजीची लँग्वेज तुम्हाला लिहिता येईल का? ट्रस्ट मी, जेव्हा तुम्ही 2 सेशन जरी कराल ना, तुम्हाला कळेल की हे काय होतं, विनाकारण घाबरलो आम्ही, काही नव्हतं, खूप सोपं असतं. रादर हा ऑप्शनल असा आहे की जर तुम्हाला एखाद्या टॉपिकवर कमी कंटेंट जरी असेल, माहिती कमी असेल, तरी तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता ॲज कम्पेअर्ड टू अदर ऑप्शनल्स, कारण सगळे टॉपिक्स फॅमिलियर. आपण आन्सर रायटिंग कसं घेतो, कशी असणार आहे, तर आपली आन्सर रायटिंगची जी मॉड्यूल तयार होणार आहेत, सुरू होणार आहेत, थिंकर्स संपले की आपली रिगरस आन्सर रायटिंग सुरू होणार. मी तुम्हाला बोललो असेल ह्यावर. ओके, प्रत्येक सोमवारी की जनरली तो एक दिवस ठरलेला असेल. UPSCचे PYQलाच आपण प्रॅक्टिस करणार, कारण जोपर्यंत MPSC त्यांचा पहिला पेपर बाहेर काढत नाही तोपर्यंत त्यांना आपल्याला सोशलॉजीच्या डिफिकल्टी लेवलचा अंदाज येणार नाही. MPSC नेमकी कुठल्या स्टाईलने प्रश्न विचारेल ह्याचा अंदाज आपण आज बांधू शकत नाही. ज्या पद्धतीने MPSC सिलेबस कॉपी करत आहे, असं वाटतंय की कदाचित प्रश्न सुद्धा कॉपी करू शकेल. कळतंय नाही, सिलेबस एक्झॅक्ट सेम ठेवलाय तर कदाचित प्रश्न सेम असतील और थोडे 10-20% कमी डिफिकल्टीचे असतील. पण असं अजिबात नाही की एकदम सोपे जसं MPSC आधी विचारायची, इतके सोपे तर अजिबात नसणार. म्हणून आपण आपलं प्रिपरेशन प्रीमियम लेवलचं ठेवूया, कम्प्लीट UPSCच्या लेवलचं ठेवूया. रादर सोशलॉजीच्या बॅचेसमध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की मग ते पोस्टर्स असतील, ॲडव्हर्टाईज असेल, फरक एवढाच आहे की मराठी मीडियम बॅच अँड इंग्लिश मीडियम बॅच. MPSC UPSC असला कुठलाही डिफरन्स येत नाही आहे. सेम कंटेंट आहे, सेम माणूस आहे, फक्त भाषा वेगळी आहे. राईट, फक्त भाषा वेगळी असणार आहे. आपण आपल्याला प्रिपेअर ठेवू UPSCच्या लेवलनं, आणि ते कसं हे आपल्याला बोलायचं. आज आपली जी अजेंडा आहे स्ट्रॅटेजीवर असणार आहे. पण ट्रस्ट मी, UPSCच्या सिलेबसला आपण प्रिपेअर्ड असणार आहेत. इन केस तुम्हाला जर इच्छा झाली पुढे UPSC देण्याची सुद्धा, तरी सोशलॉजी कधीच आडवं येणार नाही याची गॅरंटी माझ्याकडनं. सोशलॉजी आडवं येणार नाही. यू टेक केअर ऑफ GS अँड प्रिलिम्स. सोशलॉजी ऑप्शनल तुम्हाला UPSCच्या सिलेबसला सुद्धा आडवं येणार नाही. त्या लेवलचा आपला कंटेंट, आन्सर रायटिंग, डिलिव्हरी, नोट्स सगळं काही रेडी आहे. सेकंड जो अजेंडा आहे तो आहे की आपल्याला मग सोशलॉजीला प्रिपेअर करायचं कसं आहे. थोडक्यात मी बोलतो, आज एकदम शॉर्ट सेशन असेल. ॲडिशनली जे शेवटचे 30 मिनिटं असतील 1.5 तासातले, स्ट्रॅटेजीला मला वेळ कमी लागेल, तो असेल इंटिग्रेशनवर पेपर 1 आणि पेपर 2च्या. ह्यातला मी पहिला पॉईंट मांडतो की मला ह्या सिलेबसला 5 मुद्द्यांमध्ये 5 लेयर्समध्ये प्रिपेअर करायचं. सोशलॉजीची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी जस्ट लाईक एनी अदर ऑप्शनल, एनी अदर GS, ही मी नेहमी 5 पद्धतीमध्ये सांगतो, 5 स्ट्रॅटेजीजमध्ये सांगतो, 5 स्टेजेसमध्ये सांगतो. पहिला तुमचा सिलेबस आणि दुसरा तुमचा PYQ. ह्या स्टेजेस कधीच हलणार नाहीत. पहिला तुमचा सिलेबस, दुसरा तुमचा PYQ. UPSC सूर्याच्या खाली असणार किंवा अंडर द सन, अंडर द स्काय सगळं काही विचारते, काही पण विचारू शकते. ट्रस्ट मी असं काही नाही आहे. रादर जेवढी प्रिलिम व्हास्ट आहे तेवढी मेन्स प्रिसाइज आहे. जेवढी प्रिलिम्स व्हास्ट आहे तेवढी मेन्स खूप फोकस्ड आहे. जर तुम्ही तुमच्या कोडेड डिकोडेड मध्ये जरी बघितलं, मेन्सच्या पर्टिक्युलर टॉपिकचे जरी PYQs बघितले, तुम्हाला दिसेल की दे कीप ऑन रिपीटिंग द थीम इवन इन GS. ऑप्शनलला तर ते खूप वेळा रिपीट करतात, अक्षरशः सेम प्रश्नाचा प्रश्न रिपीट होतो. कारण मी तुम्हाला ऑलरेडी म्हणलं की तुम्ही पुन्हा टालपट पर्सनला मोठू शकत नाही की आता नवीन काहीतरी बोला, नवीन काहीतरी प्रश्न टाकतो आम्ही. त्यांनी झालंय जे काय बोलायचे ते बोलून गेलेत लोक. राईट, मग UPSCने पण मागच्या आतापर्यंतच्या 25 वर्षांच्या इतिहासामध्ये त्याचे प्रश्न विचारून ठेवलेत आणि दे कीप ऑन रिपीटिंग द सेम क्वेश्चन. म्हणून आपला प्रायमरी फोकस असेल काय, PYQs, आणि दुसरा फोकस असेल आपला सिलेबस आणि PYQ. त्याच्या पलीकडे आपल्याला काहीही करायची गरज नाही. रादर शेवटी तुम्हाला मी आणखी एक स्टाईल शिकवेल की तुमचे उत्तर सिलेबस मधून कसे लिहायचे, जे आपलं बॅच संपायच्या 2-3 सेशन आधी लेक्चर असते की विदाउट
स्टडिंग द कंटेंट, फक्त सिलेबस कॉपी बघून एका पर्टिक्युलर प्रकारचं उत्तर कसं लिहिता येऊ शकतं, सिलेबसचे पॉईंट मांडून, ही पण एक खूप चांगली आयडिया आहे. आणि वन मोर स्ट्रॅटेजी असेल जी सगळ्यात आपण आपल्या नोट्स बनल्यानंतर वापरणार आहेत, नोट्स तुमच्या बनल्यानंतर, ती आहे की PYQs प्रिपेअर करा. PYQचे स्ट्रक्चर बनवून ठेवणं, कारण PYQ जर तुम्ही प्रिपेअर करताय मागच्या 10 ते 15 वर्षांचे, तुमचा 90% पेपर लीक झाला समजून घ्या. तुमच्या हातात पेपर आहे, PYQ तुमच्या हातात. जर तुमचे 15 वर्षाचे PYQ रेडी आहेत ना, म्हणजे तुमचा 90% पेपर तुमच्या हातामध्ये ऑलरेडी आहे. राहिलं 5-10% ते तुम्हाला तो ऑन द स्पॉट खेळायचंय किंवा तुमच्या कंटेंटवरून लिहायचंय, संपला विषय. बाहेरचं काहीही पडत नाही. सो सिलेबस अँड PYQs. आता ह्यातला जो सिलेबस आहे तो काल तर मी बोललोच, PYQ बद्दल पण बोललो की कोडेड डिकोडेड नावाचं एक बुक येत आहे. त्या बुकमध्ये आपण UPSCच्या मागच्या 2013 पासून ते 24 पर्यंत UPSCने विचारलेल्या सगळ्या प्रश्नांना मराठीमध्ये ट्रान्सलेट करतोय, ऑफिशियल सोशियोलॉजीच्या लँग्वेजमध्ये. टॉपिक वाईज डिवाइड करतोय, सब टॉपिक वाईज डिवाइड करतोय की त्या चॅप्टर 1 मधलं A-B-C, त्या A मध्ये UPSCने काय विचारलं, B मध्ये काय विचारलं, C मध्ये काय विचारलं, किती मार्कामध्ये टॉपिक पडले होते, त्यांचे रिलेटिव्ह वेटेज काय होते, जेणेकरून तुम्हाला त्या GSच्या कोडेड डिकोडेड सारखं तुम्हाला सोशियोलॉजी प्रिपेअर करायला पण सोपं जाऊ शकतं की बाबा हा हे समोर आहे, इतके मार्क ह्याला आहे, थिंकर खरंच किती मार्काला पडतात, ह्याची सगळ्यांची आयडिया तुम्हाला येऊन जाईल. ओके, सो सिलेबस आणि PYQ हा आपला असेल. थर्ड स्टेज असेल तुमची कंटेंट बिल्ड करणं. कारण मी ह्यातली एक स्किप करतोय, ती आहे की लेक्चर शिकणं. शिकता तुम्ही आहातच म्हणून त्याबद्दल मला सेपरेटली मला सांगायची गरज नाहीये. रादर एक थर्ड स्टेज पाहिजे होती ती की चॅप्टर शिकणं. शिकण्यासाठी 2 पद्धती आहेत, सेल्फ स्टडी असेल किंवा तुम्ही गायडन्स घेऊन शिकणं असेल, ही तुमची चॉईस आहे. मी कधीच कोचिंगला फेवर करणार नाही किंवा सेल्फ स्टडीतनं होत नाही असं म्हणणार नाही. सेल्फ स्टडी मधनं पण हे सगळे सब्जेक्ट होऊ शकतात आणि सिव्हिल सर्व्हिस कोचिंग ह्या दोघांचं रिलेशनशिप आपण तयार केलंय ते नॅचरल नाहीये. ओके, आपण तयार केलेलं आहे म्हणून तुम्ही हे सगळे विषय, सगळे ऑप्शनल, सगळे GS घरी बसल्या बसल्या सुद्धा करू शकता. रादर माझाच जवळचा मित्र आहे, तुम्हाला एकदा मागे प्रोग्राम मध्ये दाखवला, अभय सिंग देशमुख, नाव ही इज इन IPS, गव्हर्नरचा EDC येतो आता. तो एक कॅरेक्टर आहे की माझ्या डोळ्यासमोर की ज्यानं कधीच कोचिंग केलेली नाहीये. ओके, फक्त अँथ्रोपॉलॉजीची टेस्ट सिरीज दिल्लीमध्ये जाऊन लावली होती, एक टेस्ट सिरीज. ही क्रॅक द एक्झामिनेशन, थ्राइस UPSC 3दा पास केली आणि नाव इन IPS महाराष्ट्र. तर मी हे सांगेल की कोचिंग मस्ट आहे का? अजिबात नाही. कोचिंग फक्त तुमचा वेळ कमी करू शकतो, तुम्हाला लागणारा वेळ कमी करू शकतं, राईट गायडन्स देऊ शकतं. आन्सर रायटिंग कशी करायची, चॅप्टर कुठून वाचायचे, कसे वाचायचे, काय घ्यायचंय काय नाही घ्यायचंय याची गायडन्स तुम्हाला मिळेल. म्हणून तिसरी स्टेज काय असेल, ती असेल तो चॅप्टर शिकणं. कसा, सेल्फ स्टडी असो किंवा कोचिंग मधनं असो. देन चॅप्टर शिकला, तो शिकल्यानंतर तुम्ही घरी जाऊन त्याचे क्लास नोट्स वाचणं म्हणजे कंटेंट बिल्ड करणं, ह्याच्यावर आपण बोलणार आहे की कंटेंट कुठून बिल्ड करायचं. देन चौथी स्टेजवर आपण बोलणार आहे की आन्सर रायटिंग कशी करायची, कुठून करायची, किती वेळा करायची, दिवसातनं किती करायची, वीकली कशी करायची, आपण कशी करणार. आणि लास्टली ह्याच्यावर बोलूया आपण की व्हॅल्यू ऍडिशन साठी काय काय असतं. सोशियोलॉजीमध्ये मार्क अधिकचे कसे मिळतात, 250वर अडकणारे पोरं आणि 300 पडणारे पोरं ह्यात काय फरक आहे. 250 आणि 300 मधला गॅप, 280 आणि 310 मधला गॅप, हा गॅप तयार का होतो, तो ह्या स्टेजमुळे होतो. पण ह्या स्टेज पर्यंत पोहोचायला तुमचं मागचं सगळं क्लिअर पाहिजे. कंटेंट बिल्ड पाहिजे, आन्सर रायटिंग जमली पाहिजे, सिलेबस माहित पाहिजे, PYQ माहित पाहिजे. देन ओनली यू कॅन रीच टू 250 or 280 and 280 to 300 चा जो प्रवास आहे तो ह्या सिंगल पॉइंटवर आहे, व्हॅल्यू ऍडिशनवर. राईट, तुम्ही काल कॅल्क्युलेट केलं होतं की पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये टोटल एकूण आपल्याला किती प्रश्न लिहायचे. पेपर 1 मध्ये आपल्याला 10 आणि 20 मार्कांचे मिळून 250 मार्कामध्ये एक्झॅक्टली किती प्रश्न लिहायचे. 19 10 कोण हा बरोबर, 10 मार्काचे 13 आणि 20 मार्काचे 6. तर असे 19 क्वेश्चन आपल्याला 250 मार्कात लिहायचे आणि 19 + 19 म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही मिळून किती झाले 38 प्रश्नांमध्ये. जर मी अर्धा मार्क बाकीच्यांपेक्षा वाढवू शकलो थ्रू व्हॅल्यू ऍडिशन, लाईक इनोव्हेटिव्ह एक्झाम्पल्स, काही कंटेम्पररी स्टडीज, न्यूजपेपर मधल्या काही घडलेल्या घटना, ह्यातनं मी माझ्या इच्छेनं एक वाक्य टाकलं आणि त्याचा अर्धा मार्क वाढला, तर कॅन यू इमॅजिन तुमचे मार्क किती वाढतात. ऍटलिस्ट 15 ते 20 मार्क वाढतात फक्त एक सिंगल इनोव्हेशन. कळतंय.
म्हणून 280 आणि 300 मधला फरक तुम्हाला एका पॉईंटवर दाखवून दिला मी. 38 प्रश्न आहेत, अर्धा मार्क बाकी त्यांपेक्षा जास्त थ्रू व्हॅल्यू ॲडिशन. ओके, सो फर्स्ट सिलेबस बद्दल मी बोललो की सिलेबस कसा इम्पॉर्टंट आहे. आपण काल त्याच्यावर बोललो की सिलेबस नेमका काय, पेपर 1 काय, पेपर 2 काय. पण ह्याच्यामध्ये काय आवश्यक आहे तर पेपर 1 आणि पेपर 2चं इंटिग्रेशन. ते इंटिग्रेशन करायला मला तुमच्यासमोर सिलेबसची कॉपी लागेल. मी तुम्हाला सांगत चालेल की कुठल्या चॅप्टर नंतर कुठला करायचा आहे, कोडिंग कशी असणार आहे, आपण कसं घेणार आहे, आपले कोड्स काय असणार आहेत. तर ह्यावर आता आपण सुरुवात करूया की सिलेबसचं इंटिग्रेशन करायचं कसं. सो प्लीज सर्वांनी सिलेबसची कॉपी समोर ठेवा. पेपर 1 मध्ये किती टॉपिक आहेत? पेपर 1 मध्ये 10 टॉपिक आहेत, राईट. पेपर 2 मध्ये किती टॉपिक आहेत? ए, बी अँड सी. ए, बी अँड सी मध्ये त्यातला ए जो टॉपिक आहे पेपर 2चा, किती सब टॉपिक आहेत? बी मध्ये 6, सी मध्ये, राईट. आता टोटल किती झाले पेपर 2चे टॉपिक्स? 2 + 6 + 7, राईट. असे सब टॉपिक पेपर 2 मध्ये किती झाले? जवळजवळ 15. पेपर 1 मध्ये या, पेपर 1 मध्ये टोटल 10 टॉपिक आहेत, पण त्यातला 4th टॉपिक जो आहे त्या 4th टॉपिक थिंकरचा आहे, चौथा. त्याच्यामध्ये 6 वेगवेगळे थिंकर्स आहेत. त्याला पण आपण एक सेपरेट टॉपिक पकडणार आहोत की मार्क्स वेगळा, डर्किंग वेगळा, समथिंग वेगळं, राईट. आता हे इंटिग्रेशन कसं, ह्यावर आता आपण बोलूया की पेपर 1 आणि पेपर 2चं आपण इंटिग्रेशन कसं करणार आहोत. बघत चला. आधी मी शिकवतो की कोड काय असणार आहेत. आपण प्रत्येक चॅप्टरला एका कोडनं ओळखणार. पेपर 1 ला मी P1 लिहील. ओके, पेपर 1 ला मी P1 लिहील. पेपर 2 ला मी P2 रोमन अक्षरात लिहील. क्लिअर सर्वांना? रोमन. पेपर 1 मधला पहिला टॉपिक म्हणजे त्याचं कोडिंग असेल पेपर 1/1. ठीक. तसा पेपर 1 मधला 7वा टॉपिक त्याला मी कसं लिहील? पेपर 1/7. सिंपल. पेपर 1 मध्ये 4th टॉपिक आहे, चौथा. ज्याच्यामध्ये ए, बी, सी, डी आणि ई असे 6 वेगवेगळे थिंकर आहेत. एफ. ओके, त्याला मी कसं लिहील? पेपर 1/4 ए किंवा अ. ओके, पेपर 1/4 बी, सी, डी, ई, एफ, लाईक दिस. आता मला सांगा पेपर 1/4 डी कोण आहे? ओके एव्हरीवन, सिलेबस बघतात. पेपर 1/4 डी. तसाच पेपर 1/4 बी डर्किन, राईट. आता पेपर 2 ची कोडिंग कशी असेल? पेपर 2 मध्ये 3 सबसेक्शन्स आहेत. तसं पेपर 2/ए असं लिहील मी, किंवा पेपर 2/बी और पेपर 2/सी, राईट. जेव्हा मी पेपर 2/A/1 असं लिहितोय ह्याचा अर्थ काय की पेपर 2 मधला ए मधला 1. कळालं? और अ तिथं तुम्हाला मराठीमध्ये पण दिसेल अ आहे, अ और इथे असेल एक 1 सबटल दिसेल, तुम्हाला कळून जाईल. A1 A/1, राईट. किंवा A/2 म्हणजे अ मधला दुसरा. आता मला सांगा पेपर 2/B/2 हा चॅप्टर कुठला? दाखिल व्यवस्था. क्लिअर. पेपर 2/C/7 क्लिअर सर्वांना? पेपर 2/C/7. पेपर 2/C/3 2/C/3. क्लिअर. नाव आता इंटिग्रेशन कसं आहे? इंटिग्रेशन मध्ये आपला पहिला ब्लॉक असणार आहे. पहिला ब्लॉक नंबर 1 तो असेल पेपर 1/1 + 2 + 3. आपण हे 3 चॅप्टर सोबत शिकणार आहोत. तुम्ही ते वाचणार सोबत आहात. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली तुमच्या नोट्स मेकिंग मध्ये ते चॅप्टर सोबत असणार आहेत. आन्सर रायटिंग करताना सुद्धा ह्या 3 चॅप्टर मधल्या कन्सेप्ट एकमेकांमध्ये फिरवायच्यात. जेव्हा तुम्हाला ह्या 3 चॅप्टरला शिकणं होईल तेव्हा तुम्हाला कळेल की ह्यांच्यामधल्या कन्सेप्ट एकमेकांशी निगडीत आहेत. म्हणून जर चॅप्टर 2 वर जरी प्रश्न पडला तरी त्याला चॅप्टर 2 पुरतं लिमिटेड ठेवायचं नाही. शक्य झालंच तर चॅप्टर 1 मध्ये तुम्हाला काही आठवलं की चॅप्टर 1 मधली गोष्ट आपण इथे टाकू शकतो. जरी हा प्रश्न चॅप्टर 2 मधला असला तर टाकायला घाबरायचं नाही. ओके,
शक्यतो प्रश्नांमध्ये हे असे ब्लॉक कसे बनलेत, का बनलेत, मागचे PYQs बघून आणि त्यांच्यामधली लिंक बघून. लिंक कशी आहे की पेपर 1 मधला 1+2+3 हे काय आहे, समाजशास्त्राची ओळख आहे. समाजशास्त्राची ओळख, समाजशास्त्राचा जन्म कुठून झाला, ते शास्त्र आहे का, आणि असेल और नसेल तर त्याच्या पद्धती कुठल्या, म्हणून हे सगळं एकमेकांची लिंक. तर तुमचा पहिला ब्लॉक असेल पेपर 1 मधला चॅप्टर 1+2+3. जरी प्रश्न ह्या चॅप्टरवर पडला तरी पेपर 1 मधला पहिला चॅप्टर और सेकंड चॅप्टर ह्यातलं तुम्हाला काही आठवलं तर चॅप्टर 3 मधल्या प्रश्नामध्ये सुद्धा वापरायचं. उदाहरण सांगतो मी की चॅप्टर जर तुम्ही सिलेबस बघाल तर क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह, प्रमाणात्मक आणि गुणात्मक पद्धती असे 2 शब्द तुम्हाला चॅप्टर 3 मध्ये दिसतात. आणि पेपर 2 मध्ये 2 शब्द दिसतील, प्रत्यक्षवाद आणि अप्रत्यक्ष अर्थवाद. दिसतंय? जेव्हा तुम्ही कंटेंट शिकाल तेव्हा तुम्हाला कळेल की प्रत्यक्षवाद ही संख्यात्मक पद्धत आहे आणि अप्रत्यक्षवाद ही गुणात्मक पद्धत. कळलं? जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा. मग जर मला गुणात्मक आणि संख्यात्मक प्रश्न विचारला असेल तर व्हाय शुड आय नॉट मेन्शन प्रत्यक्षवाद आणि अप्रत्यक्षवाद देअर? चॅप्टर 3 मध्ये तर हे शब्द नाही आहेत, बट स्टील आपण ते वापरतोय. ह्याचं कारण काय? कारण तुम्हाला चॅप्टर 3 मधल्या प्रश्नांमध्ये चॅप्टर 2 मधले किंवा 1 मधले फ्री फ्लो ठेवायचा, फ्री फ्लो. ओके, दिस इज द फर्स्ट ब्लॉक दॅट वी आर गोइंग टू स्टडी. देन द ब्लॉक नंबर 2 जो असणार आहे, हा ब्लॉक 2 जो असेल हा पूर्णपणे थिंकर्सचा असेल. थिंकर्सचा. आणि थिंकर्स दोन्ही पेपर मधले, पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्ही पेपरातले. ते कसे? पहिला पेपर 1 मधला 4th चॅप्टर क्लिअर, प्लस पेपर 2 मध्ये कुठे परत आहे, बरोबर? चुकलं काय? पेपर 1 मधला 4 प्लस पेपर 2 मधला A/1 अ मधला पहिला चॅप्टर. दिसतंय? समाजशास्त्राची ओळख. आता समाजशास्त्राची ओळख किंवा त्याच्यामधले पर्स्पेक्टिव्ह, विचार प्रवाह, ह्यामध्ये 3 विचार प्रवाह आहेत. कुठले कुठले? एक आहे GS घुरे, दुसरं आहे MN श्रीनिवास आणि तिसरे AR देसाई. क्लिअर सर्वांना? घुरे, AR देसाई आणि MN श्रीनिवास हे 9 थिंकर, म्हणजे टोटल हे झाले 9 थिंकर्स आपल्याला एका मागून एक शिकायचे. हा आपला एक मोठा ब्लॉक असणार. आता ब्लॉक शब्द आठवला की तुम्हाला काय आठवलं पाहिजे की ह्या सगळ्यांमधले प्रश्न एकमेकांमध्ये गुंतवायचे. जर मार्क्सवर प्रश्न आला तर डर्किम टाकायला विसरायचं नाही, डर्किमवर आला तर मार्क्स विसरायचं नाही, वेबर आला तर मार्क्स टाकायचा. समजा नाही, मी त्याला शिकवेल की ह्याला कसं एकमेकांमध्ये गुंतवायचं. त्यातली अजून एक ऑर्गॅनिक लिंक आहे. जर तुम्ही पेपर 2 मधल्या ह्या चॅप्टरमध्ये एक थिंकर आहेत AR देसाई, बघताय? त्यांच्या समोर काय लिहिलंय बरं? कळालं? मार्क्सवादी विचार मानतात. आता जर आपण पेपर 1 मध्ये कार्ल मार्क्स शिकलो आणि हे शिकल्यानंतर लगेच AR देसाई शिकलो तर इट विल बी मोर अँड मोर अंडरस्टँड अबाउट इंडियन सोसायटी. मार्क्स शिकलो की AR देसाई. कळतंय? आपण फक्त काय करतोय, 1+2=3 हे मला माहिती आहे, मी फक्त 2+1=3 आणतोय, मी त्याला फिरवतोय. ऍट द एंड ऑफ द सीझन, ऍट द एंड ऑफ दिस बॅच आपले 3 हा आकडा किंवा सिलेबस संपलेला असणार आहे, पण तो एका नवीन पद्धतीने. राईट? सो आपण हे 9 थिंकर्स एकत्र शिकणार आहेत. हा आपला पुढचा ब्लॉक. थिंकर्स कुठले कुठले? पहिला A मार्क्स, दुसरा डर्किम, तिसरा वेबर, ओके, चौथा पार्सन्स, पाचवा मर्टन, 6वा मीड. आणि पेपर 2 मधले 3 कुठले कुठले? पहिला घुरे, दुसरा, तिसरा AR देसाई. असे 9 थिंकर्स आपल्याला शिकायचे. हे सिलेबसला दिलेले ऑफिशियल थिंकर्स. हा झाला ब्लॉक 2. ह्या ब्लॉक 2 नंतर एक मेजर ब्लॉक येतो, तो ब्लॉक 3, जो स्तरीकरण चॅप्टर पासून बनतो. तो येतो पेपर 1/5. क्लिअर इथपर्यंत? पहिला चॅप्टरचं नाव वाचा बरं, काय? सामाजिक स्तरीकरण. ओके, स्तरीकरण आणि गतिशीलता. स्तरीकरण हा चॅप्टर आहे. स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय की समाजाचं केलेलं लेअरिफिकेशन, लेयर्स मध्ये डिवाइड करतो आपण. ह्याशी डायरेक्टली लिंक पेपर 2 मध्ये खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. ते आहेत
पेपर 2 बाय बी बाय 1 2 3 and 4. बघा एकदा, ह्याला प्लस करतो मी. पेपर 1/5 हा आधी शिकले. पेपर 1/5 शिकले की मग कुठला शिकणार आपण? b/1 शिकणार. ठीक. मग आपण शिकणार b/2, मग आपण शिकणार b/3 आणि मग आपण शिकणार b/4. अवघड चाललंय का? सोपं आहे ना? ठीक आहे. इट्स व्हेरी व्हेरी सिम्पल. आता फक्त वाटेल अवघड वाटताना परसेप्शन असेल तसं, पण हे फार महत्वाचं आहे मार्क पडण्यासाठी. उगे एक अटेम्प्ट द्यायचा, पुन्हा बोंबलत वापस यायचं, काय चुकलं विचार. हे चुकलं होतं माझं. ओके, हे तुम्हाला आत्ता सांगतोय, हे चुकलं होतं. ओके, जे दुःखातून गेल्यानंतरच हे. अदरवाईज b/1 2 3 and 4. पेपर 1/5, देन पेपर 2/b 1 2 3 4, देन पेपर 2C 7, सगळ्यात लास्ट चॅप्टर. आता हे आपण कालच बघितलं की लिंक कसं एकमेकांशी. बघा आपण ही लिंक कशी तयार होते. पेपर 1चा सिलेबस काढा बरं. पेपर 1/5चा सिलेबस काढा. सिलेबस मध्ये तुम्हाला दिसेल देर आर 4 सब टॉपिक्स ABCD. त्यातला ए आहे की सामाजिक स्तरीकरणाचे समाजशास्त्रीय सिद्धांत. सॉरी, संकल्पना, मग सिद्धांत, मग सी, हा कमॉन, आयाम, आणि चौथा गतिशीलता. त्या आयाम मध्ये काही टॉपिक आहेत. ऍडिशनली आयाम मधल्या टॉपिक नंतर ए मधले बघा दारिद्र्य, वंचितता, समजलं दिस. हे तुम्हाला C/7 मध्ये पण दिसतात का? पेपर 1/5 चॅप्टरचे सिलेबस, तिथले सब पॉइंट्स तुम्हाला इथे दिसतायत का? दिसतायत, राईट. मग आपण असं का नाही करत की पेपर 1/5 मध्ये सोशलॉजी शिकून घेऊ, थेरी, ग्लोबल थेरी शिकून घेऊ स्तरीकरणाची, आणि त्याला भारतावर अप्लाय करू. दुसरा की जेव्हा ह्या चॅप्टरवर प्रश्न पडेल तेव्हा मी काय करेल, इथला कंटेंट पण इथे आणेल, आणि जेव्हा इथ्यावर प्रश्न पडेल पेपर 1 वर तेव्हा मी इथले एक्झाम्पल, केस स्टडी, स्टॅटिस्टिक्स जे काही मी इथं व्हॅलिडेशन शिकलो ते इथे टाकून देईल. म्हणजे जेव्हा ह्या ब्लॉक पैकी कुठल्याही एका टॉपिकवर प्रश्न पडेल, कुठल्याही टॉपिकवर प्रश्न पडेल, फॉर एक्झाम्पल कास्ट सिस्टमवर प्रश्न पडला, कास्टवर b/2 वर, तर माझा 50-60% कंटेंट कास्टचा राहील, पण बाजूचा कंटेंट ह्या सगळ्या चॅप्टर मधून आलेला असेल. कळतंय? स्तरीकरण असेल किंवा हा सामाजिक अरिष्ट असेल, जातीय संघर्ष असेल, हे सगळे टॉपिक आहेत तिथे आपल्याला. ओके, तर माझा कंटेंट ह्याच्यावर फोकस राहील 50-60%, पण बाजूचा कंटेंट जो आणेल मी तो कुठून आणेल? ह्या ब्लॉक मधून आणेल. हे ब्लॉक ऑर्गॅनिकली लिंक्ड आहेत एकमेकांशी. भारतीय समाजाला आपण वेगवेगळ्या स्तरांमध्ये डिवाइड केलंय. शहरी, ग्रामीण, जाती व्यवस्था, आर्थिक निकष, वर्ग संरचना, आदिवासी समाज, मेनस्ट्रीम सोसायटी, आणि या स्तरीकरणामुळे वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या. हे सगळे चॅप्टर्स एकमेकांशी लिंक आहेत. तर बघा, स्तरीकरण, भारतामधलं स्तरीकरण आणि त्याशी निगडीत समस्या. कळतंय? तो हा ब्लॉक आहे थर्ड. पहिला ब्लॉक कुठला होता? पेपर 1 मधले 3 पहिले चॅप्टर्स. पेपर 1/1 + 2 +. सेकंड ब्लॉक आपण शिकणार आहे तो ब्लॉक आहे थिंकर्सचा. पेपर 1/4 प्लस पेपर 2 मधला, ए मधला फर्स्ट. तिसरा मेजर ब्लॉक असणार आहे तो असणार आहे थिंकर्सचा, सॉरी स्ट्रॅटिफिकेशन, स्तरीकरणाचा. तो ब्लॉक आहे हा पेपर 1/5 स्तरीकरण प्लस पेपर 2 मधला B1 2 3 4 प्लस C/7. क्लिअर? नाव पुढचा ब्लॉक जो असणार आहे ब्लॉक 4, तो असणार आहे एक छोटा टॉपिक स्किप करून 6 टॉपिक जो आहे आपल्या पेपर 1 मधला 6वा है ना, आर्थिक जीवन. तो खूप छोटासा टॉपिक आहे. जर डायरेक्टली लिंक कुठं नाहीये पेपर 2 सोबत, त्याला आपण थोडा वेळ बाजूला ठेवणार आहोत आणि डायरेक्टली मेजर टॉपिकवर घुसणार आहोत. तो टॉपिक आहे P1/7. 6 बाजूला करून लगेच आपण शिकणार आहोत पुढचा P1/. मी शेवटी सगळी सिक्वेन्स परत लिहून देईल, एका लाईन मध्ये लिहून देईल. ओके ओके, आता पण तुम्ही लिहित राहा, मी सगळी लाईन मध्ये लिहून देईल. पेपर 1/7 प्लस पेपर 2/C/4 and 5. व्हॉट इज धिस? हे आहे बरोबर. ह्याचं नाव काय? C/4चं
बरोबर, C/4 पण राजकारण समास. आता परत ह्या पेपर 1/7 मध्ये एक डी सब पॉइंट आहे, डी ड शेवटचा काय पुढे चळवळी. इथल्या चळवळी शिकल्यानंतर थिअरी शिकल्यानंतर लगेच C/5 वर जायचं. C/5 काय बघा बरं, भारतातील सामाजिक, राईट. तर C/4 आणि C/5 हा आपला ब्लॉक बनतो. हा पण खूप मोठा ब्लॉक आहे, चॅप्टर मोठा आहे. ओके, सब टॉपिक खूप आहे त्यामध्ये. तर पेपर 1/7 प्लस पेपर 2 मधला C मधला 4 आणि 5. क्लिअर. परत एकदा बघा, जो 6 चॅप्टर आपण सोडलाय तो शेवटी असणार आहे. ही सिक्वेन्स आहे आपली, एक्झॅक्ट आपला सिलेबस कसा संपणार ह्या सिक्वेन्स मध्ये संपणार. देन ब्लॉक 4 झाला, देन ब्लॉक 5 तो असणार आहे धर्म संस्थेचे निगडीत, म्हणजे 7व्या नंतरचा पुढचा चॅप्टर इज 8 चॅप्टर. पेपर 1/8 धर्म आणि समाज दिसला. आता तुम्ही सांगा पेपर 2 मध्ये कुठला चॅप्टर येईल मग नॅचरली, कुठला, B/6 बरोबर, राईट. तर पेपर 2/B/6 हे आपण एकत्र शिकणार आहोत. हा ब्लॉक असणार आहे. आता हा संपला की मग येतो पुढचा ब्लॉक नंबर 6. नेक्स्ट इन्स्टिट्यूशन इज कुटुंब, विवाह, नातेदारी व्यवस्था. ओके, तर त्याचा कोड आहे पेपर 1/9. तुम्ही सांगा पेपर 2 मध्ये कुठे लिंक करू ह्याला, बरोबर. पेपर 2 प्लस पेपर 2/B/5. त्याला मी 5 नंबर देतो असं करू, म्हणजे तुम्हाला ठीक वाटेल. इंग्लिशमध्ये त्यांनी रोमन आकडा वापरलाय, मराठीमध्ये त्यांनी 1 2 3 4 वापरलाय. ओके, B/5. तर हा नातेदारी व्यवस्थेवरचा असणार आहे. ग्लोबल आणि लगेच इंडियन, इतकं सोपं आहे. ग्लोबल आणि लगेच इंडियन झाला 6 चॅप्टर 9. मग येतो पुढचा ब्लॉक नंबर 7. ब्लॉक 7 जो येतो सामाजिक परिवर्तनावर, त्याची सुरुवात होते पेपर 1/10 सामाजिक परिवर्तन. आणि पेपर 1/10 म्हणजे पेपर 1 मधला 10वा चॅप्टर आपण शिकणार, ज्यामध्ये सामाजिक परिवर्तन शिकणार, डिटेलमध्ये शिकणार ग्लोबल लेवलचं, आणि त्याला मग अप्लाय करणार आपण इंडियामध्ये. आणि त्याची सुरुवात होते एक छोट्याशा ट्विस्टनं. मग परिवर्तन शिकताना आपण आधी घेणार पेपर 2 मधला A मधला 2nd चॅप्टर. बघा बरं काय, वसाहतवाद आणि परिणाम. म्हणजे वसाहतवादामुळे भारतीय समाजामध्ये काय सामाजिक परिवर्तन झाली, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड घेऊन आपण शिकणार. हा चॅप्टर पण घेणार. हा झाला की लगेच पेपर 2 मधला C मधला 1 2 3 पण शिकणार. ठीक, पेपर 2 मधला C मधला 1 2 3. आता बघा बरं नाव काय सगळ्या चॅप्टरची. पहिलं सांगा, हा काय, परिवर्तनाची दृष्टी. दुसरा ग्रामीण भागामधलं परिवर्तन. आणि तिसरा शहरी भागामधलं परिवर्तन. म्हणजे सामाजिक परिवर्तन ग्लोबल लेवलला, मग भारतातलं परिवर्तन ऐतिहासिक दृष्ट्या, मग सध्या भारतामधल्या सामाजिक परिवर्तनाची काय दृष्टी आहे, मग ग्रामीण भागामध्ये कसं परिवर्तन झालंय आणि शहरी भागामध्ये कसं परिवर्तन झालंय. क्लिअर सर्वांना, राईट. 10 नंतर A/2 नंतर C/1 2 3. क्लिअर इथपर्यंत. आता हे झाल्यानंतर आपला पेपर 1 संपलेला आहे. पेपर 1चे सगळे ब्लॉक संपले एक्सेप्ट 1 चॅप्टर, दॅट इज पेपर 1/6. आणि पेपर 2 मधला एक चॅप्टर उरलेला आहे, तो आहे पेपर 2 मधला C मधला 6. त्याला आपण लोकसंख्या गतिकत्व म्हणतो, व्यक्तित्व, राईट. ते सुद्धा तुम्ही इथे ऍड करू शकता. 6 येतो 6. पेपर 2 मधला C मधला 6 पण इथे ऍड करू शकता लगेच, कारण ते डायनामिझम आहे, परिवर्तन आहे लोकसंख्येमधलं सुद्धा, ते पण घेऊ शकता. आणि एक शेवटचा लिंबू टिंबू चॅप्टर जो असेल तो पेपर 1/6, तो तुम्ही आपण शेवटी शिकणार. झालं, सिलेबस कळाला. तर शेवटचा ब्लॉक कुठला असेल, पेपर 1/6. आणि हा इथं नाही घेतला तर पेपर 2/C/6 म्हणजे लोकसंख्या गतिकत्व, त्याला पण मी लिहून ठेवतो. लास्ट ब्लॉक असेल ब्लॉक नंबर 8 पेपर 1/6. आणि मग आपण शिकू पेपर
2/C/6 ह्या दोघांमध्ये लिंक नाही आहे, पण हे शेवटचे चॅप्टर असत. अदरवाईज हा डायरेक्टली फिट होऊ शकतो मागच्या ब्लॉकमध्ये सुद्धा, मागच्या ब्लॉकमध्ये. म्हणून एकच उरतो, तो कुठला? पेपर 1/6. इथपर्यंत ठीक. आता परत एकदा माझ्यासोबत सगळा सिलेबस एका सिक्वेन्समध्ये बघू, आपण कुठल्या सिक्वेन्समध्ये शिकणार. ओके, आणि मग तुम्ही वेळ घ्या त्याला पचवायला. पहिला की आधी आपण शिकणार पेपर 1/1 + 2 + 3. मग आपण आता असं मी आरो ठेवून जातो. मग आपण शिकणार पेपर 1/4 प्लस पेपर 2/A मधला पहिला चॅप्टर. मग आपण शिकणार पेपर 1/5. मग आपण शिकणार पेपर 2/B/1 2 3 4 राईट. अँड देन लगेच त्याच्यानंतर पण आपण शिकणार कुठला? पेपर 2/C म्हणजे क मधला 7वा. क्लिअर? असं पण चाललं आणि असं पण चाललं, ह्याच्यानंतरचं सिक्वेन्स आहे. देन पेपर 1/7 प्लस पेपर 2 मधला C क मधला 4 and 5 राजकारण. मग धर्म पेपर 1/8 प्लस पेपर 2/B/6 धर्म राईट. पेपर 1/9 नातेदारी व्यवस्था आणि तिकडे लगेच पेपर 2/B/5 नातेदारी व्यवस्था भारतामधली लगेच ह्याच्यानंतर राईट. म्हणजे हे एकत्र शिकण्याच्या ऐवजी मी असं सांगेल की हा शिकलं की लगेच आपण तो शिकणार पेपर 2 मधला पण. ओके. देन पेपर 1/10 परिवर्तन आणि ह्याच्या सोबत काय? पेपर 2 मधला आधी हिस्टॉरिकल परिवर्तन A/2 प्लस पेपर 2/C/1 2 3 and 6 आणि एक लास्ट चॅप्टर असणार आहे, तो असेल पेपर 1/6 झालं. ही सिक्वेन्स आहे आपल्या सिलेबस. इंटिग्रेशन कळालं सर्वांना? ही सिक्वेन्स असेल, शेवटपर्यंत ही सिक्वेन्स आपल्यासोबत राहील. ही सिक्वेन्स केव्हा केव्हा कामाला येणार आहे? पहिला मी शिकवताना, दुसरा तुम्ही शिकताना, नोट्स वाचताना, नोट्स बनवताना आणि आन्सर रायटिंग करताना सुद्धा अशाच पद्धतीनं इंटिग्रेट करून करायचं. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल लेट्स से दिस की पेपर 1/5 ह्या चॅप्टरवर जरी प्रश्न पडला, 5व्या चॅप्टरवर पेपर 1 मध्ये प्रश्न पडला, तरी तुम्ही पेपर 2 मध्ये इथं काय काय शिकलं त्याशी निगडीत आणि काय टाकू शकता बेस्ट हे टाकण्याचा प्रयत्न इथं करायचा. आपण त्या आन्सर रायटिंगला शिकणार आहोत, पण आपण हा ब्लॉक आता शिकतोय की हे तुम्हाला टाकायचं. जर इन केस पेपर 2 वरला पेपर 2 मध्ये ह्या टॉपिकवर प्रश्न पडतोय, तर तुम्ही नक्की इथून काहीतरी इथे टाकावं की त्याला कळेल की अरे हा माणूस बॉर्डर तयार करून नाही आलाय की पेपर 1 वेगळा पेपर 2 वेगळा. राईट. बिनधास्त मार्क्स टाका, डर्किन टाका, वेबर टाका, जो तुम्ही इथे शिकणार तो टाकण्याचा प्रयत्न करायचा की बघा भारतामधल्या सामाजिक समस्यावर हे थिंकर काय म्हणून गेले तुम्ही. तर त्याला वाटतं की हा जरासा डिसेंटली प्रिपेअर्ड माणूस आहे. म्हणून पहिल्या आणि बाय द वे एक सायकोलॉजिकल स्ट्रॅटेजी असते की जर पहिले 3-4 प्रश्न पॉवरफुल गेले, पहिले 3-4 प्रश्न परफॉर्मन्सवर, लास्ट सेशन असतं आपलं प्रत्येक बॅचला जवळजवळ लास्ट सेशन 70-69 नंबरचं ते लेक्चर येतं. तर त्यावेळी तुम्हाला मी परफॉर्म कसं करायचं हे सांगतो की आपला एक्झाममध्ये कशी सायकोलॉजी वापरायची. पण त्यातली एक छोटीशी ट्रिक आत्ता सांगतो की जर एक्झामिनरनं पहिले 5 किंवा 4 प्रश्न जरी नीट वाचले, त्याला नीट पॉवरफुल आपल्याकडनं इनपुट गेलं, तर पुढच्या सगळ्या प्रश्नांवर, उरलेल्या 15 प्रश्नांवर त्याचा इम्पॅक्ट पडलेला असतो पॉझिटिव्ह की हा माणूस प्रिपेअर्ड होणार आहे. उलट बोलतो मी, जर तुम्ही आधी फॉर एक्झाम्पल 20-20 मार्काचे सगळे प्रश्न लिहून घेतलेत आणि शेवटी घाई झाली आणि त्यात जे पहिले 10 मार्काचे प्रश्न आहेत तिथं पण लिहिताना घाई झाली आणि तो पेपर जेव्हा उघडणार तेव्हा त्याच्या समोर कुठले प्रश्न येणार? पहिले 5, त्याला कळणार की अरे हे गडबडीचा माणूस दिसतो जरा. म्हणून ह्या पहिल्या 5 प्रश्नाचं इम्प्रेशन बाकीच्या प्रश्नांवर पडलेलं असतं. म्हणून एक स्ट्रॅटेजी अशी पण असते की काही हो तिकडे GS 1, 2, 3, 4 ऑप्शनल जे कुठला पेपर आहे, पहिले 4-5 प्रश्न पॉवरफुल लिहायचे, बाकी मग थोडं
19-20 चालताय, कारण त्या पहिल्या 5 प्रश्नाचं इम्प्रेशन खूप तगडं पाहिजे. पहिले 5 प्रश्न, मग त्या डोक्यात तुमची इमेज फिट होते की हा तू असा आहेस. जर पहिल्या 5 प्रश्नात घाई, उलट होतं कधी कधी आपलं, माहिती तुम्हाला गंमत, इथिक्समध्ये होतं प्रॉब्लेम हा. एथिक्समध्ये होतो आपण आधी केस स्टडी सोडवतो, केस स्टडी लागतं 2 तास, राहिला 1 तास, 1 तासामध्ये सगळे 10 मार्काचे 130 मार्काचे प्रश्न सोडवायचे. तुम्ही जे 120च्या स्पीडनी पळता की तुम्हालाच कळत नाही की मीन्स वर्सेस एंड्स काय विचारलंय काय नाही, एक्झाम्पल कुठल्या कुठं. मग ते पहिले 13 प्रश्न असे निगेटिव्ह गेल्यावर केस स्टडीमध्ये तरी काय मार्क पडणार तुम्हाला. म्हणून सोशिओलॉजीमध्ये पण आपण हीच काळजी घ्यायची की पेपर 1 और पेपर 2 पहिला प्रश्न आधी सोडवायचा. परफॉर्मन्सची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला शेवटी देईल, आधी सोडवायचा. हे कसं, हे अशा पद्धतीने कुठलाही प्रश्न असो तो कुठला ब्लॉक आयडेंटिफाय करायचा, ब्लॉक कुठला आहे, आणि त्या ब्लॉकमध्ये सगळ्या चॅप्टर्सचे मिळून तुमचं त्याच्यामध्ये कंटेंट आला पाहिजे. मग त्याला कळतं की अरे हा ह्या वेल रेड माणूस आहे, ह्या दोघांना इंटिग्रेशन करता येतं. पेपर 1 पेपर 2 त्यानं वेगळं ठेवलेलं नाहीये. नेक्स्ट की ह्यावर पुढच्या पॉईंटवर मी बोलतो की आता आपण हा कंटेंट बिल्ड कसा करायचा आहे. ह्याच्या आधी मी सेकंड पॉईंटवर म्हणलं तुम्हाला पीवायक्यू, ह्याच्याबद्दल तर आपण बोललोच की पीवायक्यूचं एक तुमच्यापर्यंत बुक येऊन जाईल कोडेड डिकोडेड. पण मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला MPSC आधी जेव्हा सब्जेक्टिव्ह होती ना, तेव्हा ते सब्जेक्टिव्ह असताना सोशिओलॉजीवरती काय पीवायक्यू विचारलेत हे सगळे पीवायक्यूज मी ऑलरेडी टाकून दिलेत. गो फॉर डेट नोव्हेंबर 28. ओके, तुम्हाला MPSCचे सब्जेक्टिव्ह पॅटर्नचे, जेव्हा MPSC आधी सब्जेक्टिव्ह होती 11 पर्यंत, त्याचे सगळे पेपर्स तुम्हाला मिळतील सोशिओलॉजीचे. जेव्हा तुम्ही वाचाल तुम्हाला वाटेल की शाळेतला पेपर आहे हा, 4थी 5वीचे पुरण. सामाजिकीकरण म्हणजे काय इथे विचारलं. ऑफकोर्स MPSC आता इतकं सोपं विचारणार नाही, पण तरी तुम्हाला जस्ट एक कॉमेडी म्हणून ते इथे जाऊ शकतात की हे काय विचारलं. खरंच मला असं वाटतं की हे काय आहे, व्हॉट इज दिस. त्यावेळेस इतके सोपे प्रश्न पडायचे की काहीच नाही. कार्ल मार्क्सचा सिद्धांत, वर्ग संघर्षाचा सिद्धांत म्हणजे काय, शहरीकरण म्हणजे काय, जागतिकीकरणाचा ह्याच्यावर कसा, असे प्रश्न. म्हणजे GS एका ऑप्शनल ह्याच कळत नाही, राईट. हे तरी आता असे सोपे प्रश्न पडणार नाहीयेत, म्हणून आपण ह्याला नजरेसमोर ठेवणार नाहीयेत. हे फक्त रेफरन्ससाठी आहेत. पण आपलं प्रिपरेशन UPSCच्या PYQ लेवलनं असेल. जर सोपे पडले तर ती आपली नशीब, लक की आपण त्यात पण परफॉर्म करू शकू. पण अवघड पडले तरी आपण टिकून राहू ह्याची काळजी आपण घेऊ. UPSCच्या लेवलने जरी पडले तरी आपण डगमगायचं नाहीये, ह्या लेवलचा प्रिपरेशन. तिसरा, कंटेंट कुठून बिल्ड करायचा. मी मागे तुम्हाला बोललो होतो कंटेंटसाठी आपण 3 लेयर्स मधून जाऊ. 3 लेयर्स. पहिली लेयर तुमची कंटेंटची असेल की बेसिक पुस्तकं वाचणं. स्टेट बोर्डचे 11th and 12th 11वी आणि 12वीची समाजशास्त्राची 2 पुस्तकं आहेत. ओके, कुठले, 11वी आणि 12वीची समाजशास्त्राची 2 पुस्तकं आहेत, स्टेट बोर्ड मराठी माध्यमाची. आणि ह्यातला पर्याय म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर BA फर्स्ट इयरला एक बुक येतं समाजशास्त्र परिचय नावाचं. काय नाव आहे त्या पुस्तकाचं, समाजशास्त्र परिचय. ते तुम्हाला कुठल्या बुक स्टोर मध्ये नाही मिळणार. त्याची PDF फ्री ऑफ कॉस्ट PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपला आहे. मी आज पुन्हा ती शेअर करतो. ओके, तर समाजशास्त्र परिचय किंवा 11वी 12वी ह्या 2 पैकी एक चूज करा. तुम्हाला जो आवडेल तो आवडेल. पण आपला सिलेबस सुरू व्हायच्या आधी, म्हणजे सोमवारच्या आधी ह्या पुस्तकांवर फक्त नजर मारून या. हे सगळं आपलं कव्हर होणार आहे, नॅचरली कव्हर होणार आहे आपल्या सिलेबसमध्ये. पण तरी तुम्हाला ॲज अ इंटरेस्ट म्हणून हे बेसिक पुस्तकं एकदा वाचून ठेवा, कारण आता तुम्हाला वेळ दिलेला आहे. सो आय विल रिक्वेस्ट यू ऑल, फक्त ह्या पुस्तकावर नजर मारा. बाय द वे आपल्या सिलेबसमध्ये सगळं कव्हर होतं. ओके, सगळं कव्हर होतं. कुठलं बेसिक पुस्तक असेल पहिलं, 11th and 12th और शिवाजी विद्यापीठाचं समाजशास्त्र परिचय नावाचं पुस्तक येतं. त्याची PDF आज मी पुन्हा ग्रुपवर अपलोड करेल, ती ऑलरेडी ग्रुपवर आहे. हे झालं की आपला दुसरा लेअर असेल. आणि जे इंग्लिश मधनं प्रिपेअर करतात त्यांना 11th and 12thच्या NCERTs. ओके, बेसिक म्हणून. आता जे विद्यार्थी मराठीमधनं प्रिपेअर करतात त्यांनी हे वाचावं का, मला असं वाटतं गरज नाही. डोंट वेस्ट युअर टाइम, काहीच गरज नाही. पण जर इंटरेस्ट वाटत असेल, काही हरकत असेल तर वाचा, अदरवाईज नॉट नेसेसरी. पण जे इंग्लिशमधनं प्रिपेअर करतात ह्यामध्ये काही 1-2 स्टुडंट्स आहेत इंग्लिशमधले पण आहेत, तर त्यांना 11th and 12thची NCERT सजेस्ट करेल. एस्पेशली दिस 11th NCERT, बोथ ऑफ दिस. ह्या 12thच्या NCERTs दे आर मोर युजफुल इन GS सिलेबस. आणि ह्या 2 11वीच्या NCERTs दे आर मोर युजफुल इन ऑप्शनल सिलेबस. ओके, ऑप्शनल सिलेबस. परत एकदा बघा,
11वीच्या ऑप्शनलला कामाला येतात, 12वीच्या GS ला कामाला येतात, असा तो सिलेबस. देन आपल्या क्लासच्या नोट्स ही आपली सेकंड लेअर असणार आहे. फर्स्ट लेअर बेसिक पुस्तकांची, सेकंड लेअर ही असणार आहे क्लासच्या नोट्सची. आणि क्लासच्या नोट्सचे फॉर्मॅट दोन आहेत. एक माझा हँड रिटन नोट्स. ह्या हँड रिटन नोट्स दे विल बी युज्ड ॲज प्रेझेंटेशन्स PPT म्हणून, आणि तुम्हाला क्विक रिव्हिजनसाठी ती PDF असणार आहे. ओके, मोस्ट ऑफ दी चॅप्टर्स आर प्रिपेअर्ड इन दिस फॉर्मॅट, ज्यामध्ये मी डायग्रामॅटिकली सोपं तुम्हाला लक्षात राहावं असं एक्झॅक्ट कीवर्ड्स वापरून, जेणेकरून 10 मिनिटात तुमच्या समोर चॅप्टर उभं राहील अशी ती नोट बनलेली. हे PPT असेल आणि तुम्हाला रिव्हिजन असेल, ह्याची प्रिंट नसेल. हे खूप मोठ्या साईजमध्ये बनलेलं आहे, म्हणजे एका पेजवर फक्त एवढाच कंटेंट आहे, कळतंय राईट. ते तुम्हाला फोनमध्ये व्यवस्थित दिसेल असं बनलंय, फोनमध्ये व्यवस्थित दिसेल. हे म्हणजे टॅबलेटवर लिहिलेलं हँडरायटिंग आहे माझं, तर त्या साईजमध्ये बनवलंय की ते तुम्हाला फोनमध्ये एका स्क्रीनला काम आलं. सेकंड, क्लासची नोट जी आपल्याला एक्झॅक्टली वापरायची, ती क्लासची नोट मी तुम्हाला मागे मे बी फॉर्मॅट सांगितला असेल, तो असा असेल. क्लासची नोट जी तुम्हाला मिळेल की बाबा ज्ञानदीपचा लोगो असेल, समाजशास्त्र ऑप्शनल लिहिलेला असेल, है ना, नाव वगैरे माझं, आणि हे कंटेंट वगैरे असेल, असा जो फॉर्मॅट आहे ती आपली क्लासची फुल लेंथ नोट असणार. फुल लेंथ जो तुमचा एक्झॅक्ट कंटेंट असणार आहे, टॉपिक वाईज, सब टॉपिक वाईज बनलेला. रिव्ह्यूज असे येत आहेत की बाबा हा आन्सर रायटिंगला खूप चांगली नोट, की एक्झॅक्ट तुम्हाला आन्सरमध्ये लिहायचं काय, इंट्रो, बॉडी, त्याच्यावरची टीका आणि कन्क्लुजन, अशा फॉर्ममध्ये ती नोट बनलेली. ओके, तर तुमचं जवळजवळ 99% काम, पूर्ण सिलेबसचं 99% काम ही नोट एकटी संपवणार. 2 इयर्स 2 वर्ष लागले या नोट बनायला. ही एकटी संपवेल ह्याची मी काळजी घेतली आहे. UPSC असो और MPSC असो, पॉईंट टू पॉईंट बनलेली. म्हणून तुमचा मेन रेफरन्स कुठला असणार आहे, हा असणार मेन रेफरन्स. ह्याच्या पलीकडे तुम्हाला काही करायची गरज नाही. पण जेव्हा तुम्हाला असं वाटलं की उगी 1% की समथिंग इनोव्हेशन, काहीतरी चेंज टाकू का म्हणून, तर तुम्ही यशवंतराव चव्हाण आणि शिवाजी विद्यापीठ ह्या टॉपिक्स मधले काही सिलेक्टिव्ह टॉपिक्स वाचले तर काहीही हरकत नाही. मी सजेस्ट करेल की नाही वाचलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही, कारण हे सगळं त्यातूनच बनलंय, खूप रेफर करून बनलंय. पण तरी काही विद्यार्थ्यांना वाटतं की ह्याच्यावर कसं करावं, अजून काहीतरी वाचू ना, है ना. तर त्यांना सांगतोय की त्यांना किंवा 1% ज्यांना वाटतं की अजून काहीतरी वाचावं, तर ते मी सांगेल की YCM आहे, शिवाजी विद्यापीठ आहे, त्यांचे सगळ्यांचे नोट्स चांगले आहेत. एस्पेशली फॉर एक्झाम्पल दिस SOC 223 नावाचं बुक येतं, ह्याची PDF आपल्या ग्रुपवर आहे, मी परत अपलोड करेल 1-2 दिवसामध्ये. SOC 223 इंडियन सोसायटीसाठी चॅप्टर बघा काय की बाबा समाज व्यवस्था, कुटुंब, विवाह, नाते, जाती, वर्ग, खेडी, आपला सिलेबस आहे ना, राईट. जर ह्यातनं असं काही इनोव्हेटिव्ह भेटलं, एखादं वाक्य वेगळं भेटलं, एखादं एक्झाम्पल भेटलं, तर ते फक्त आपण आपल्या नोटमध्ये नोट करून ठेवायचं. हे आपलं रेफरन्स मटेरियल नाहीये, इट इज जस्ट फॉर व्हॅल्यू ॲडिशन इन आवर मेन कंटेंट. आणि ते पण 1%, आणि ते पण शब्द बघा सिलेक्टिव्ह. कारण ह्या विद्यापीठांचे जे नोट्स आहेत ते असा इतका मोठा गठ्ठा आहे. आपल्याला एवढं कामाला येत नाही, एवढं वाचणं आवश्यक नाही, आपल्याला फक्त एवढं लागतं. ओके, त्या एवढ्यापैकी मी एवढं ऑलरेडी नोट्स मधून संपवलं, राहिलं एवढंसं, ते तुम्ही सिलेक्ट करा. मी रादर गाईड करेल की ह्यातलं काय काय वाचायचं. पण हे एकदम लास्ट स्टेज, केव्हा, जेव्हा क्लास तुमचा लेक्चर करून झालंय, आपली नोट 2दा वाचून झाली आहे, थोडीफार आन्सर रायटिंग झाली आहे, मग तुम्हाला कळतं की ह्यातलं काय काय उचलायचं. अजून एक बुक फॉर एक्झाम्पल आधुनिक समाजशास्त्रीय सिद्धांत, हे पुस्तक आहे शिवाजी विद्यापीठाचं थिंकरसाठी बनलेलं. ओके, ज्यांना थिंकरमध्ये अजून कंटेंट ऍड करायचा आहे तो इथून होऊ शकतो, रादर गरज नाही नोटच्या पलीकडे. तिसरा, समाजशास्त्र परिचय तुम्हाला मी बोललोच ही बेसिक पुस्तक असणार आहे. ह्या सगळ्यांच्या PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर कंटेंटची पहिली लेअर कुठली असेल, 11वी आणि 12वी मराठी माध्यम और राईट. कंटेंटची दुसरी लेअर असेल आपली क्लासची नोट एक्झॅक्ट, जे तुमचं 99% काम संपवत आहे. तरी थोडक्यात जर तुम्हाला वाटलं की थोडंसं अजून इम्प्रूव्हमेंट हवी आहे, तुम्हाला व्हॅल्युएशन किंवा नवीन, कारण नोट्स तुम्ही सगळेजण वाचणार आहेत, सगळ्यांचा तो कंटेंट असणार. जर त्यातमध्ये चेंज, व्हेरिएशन, तर हे ते चेंज करेल. आणि तिसरी लेअर जी असणार आहे ना, ही तिसरी लेअर आहे बाय द वे, की तुमचं व्हॅल्यू ॲडिशन. आणि ह्याच्यानंतरची ती 4th लेअर, ती आहे न्यूजपेपर किंवा कोर व्हॅल्यू ॲडिशन, ज्याला आपण म्हणतो एक्झाम्पल, स्टॅटिस्टिक्स, डाटा, रिपोर्ट्स, आजूबाजूला घडलेल्या घटना, जसं की जाती व्यवस्थेचं काय घडलंय, कुटुंबामध्ये काय घडलंय, समथिंग लाईक दिस, आत्महत्या घडल्या, त्याच्यावरचे आकडे, त्याच्यावरचे रिपोर्ट्स. तर आपले लेयर्स कशा आहेत, फर्स्ट तुमची लेअर असणार आहे
पहिली लेअर कुठली? बेसिक पुस्तकांची. दुसरी लेअर क्लासच्या नोट्सची. तिसरी लेअर तुमच्या व्हॅल्यू ॲडिशनची, इन सेन्स की त्या कंटेंट मधलं व्हॅल्यू ॲडिशन, ते विद्यापीठांची पुस्तकं. आणि चौथी लेअर जी असणार ते असणार तुमची न्यूजपेपर्स. आता हे व्हॅल्यू ॲडिशनची पण आय विल टेक केअर ऑफ इट. मी एक प्रोग्राम सुरू करेल पुढच्या महिन्यात. जेव्हा हे सगळं सुरळीत झालं, शेड्यूल बसलं एकदा, की मी ऑगस्ट सप्टेंबरच्या आसपास एक बॅच सुरू करेल. बॅच इन सेन्स फ्री ऑफ कॉस्ट, वीकली करंट अफेअर्स. ते करंट अफेअर कशाचं? सोशलॉजीचं. आता सोशलॉजीचं करंट अफेअर लागतं का? अजिबात नाही. का? कारण त्या करंट अफेअरवर प्रश्न पडत नाहीत समाजशास्त्रामध्ये. पण हे का करतोय मी? 280 ते 300चा टप्पा गाठण्यासाठी. मी सांगितलं ऑलरेडी की तुम्हाला 38 प्रश्न आहेत आणि ह्या 38 प्रश्नामध्ये अर्धा मार्क तुम्ही वाढवू शकले थ्रू व्हॅल्यू ॲडिशन, इट विल गिव्ह अ ग्रेट लिप टू युअर मार्क्स. 280 ते 300चा फरक तो तयार होऊन जातो, लिप मिळून जातो. तर मी काय करतोय की हिंदू, एक्सप्रेस, लोकसत्ता ह्या न्यूजपेपर्समध्ये वीकमध्ये काही समाजशास्त्राचा सिलेबसशी निगडीत घडले का, ते काय घडले, कुठल्या चॅप्टरमध्ये कामाला येणार आहे आणि ते एका वाक्यामध्ये कुठल्या प्रश्नामध्ये कसं लिहायचं आहे, ह्याची एक सेशन सुरू करणार. ते युट्यूबवर सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट असेल. तुम्ही सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असं मी त्यावेळी विनंती करेन की तो फ्री ऑफ कॉस्ट सर्वांना, की तुम्ही कसं अप्लाय करू शकता, कुठल्या प्रश्नात कुठे कसं वापरायचं. कारण हे माहित नसतं. सगळ्यांनी ऐकलेलं असतं की तुम्ही एक्झाम्पल टाका, करंट अफेअर टाका, पण टाका तो कुठे लावा, कसं लिहायचंय त्याला, है ना. ह्याचे काही प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन्स, न्यूज काय अप्लाय कशी करायची, ह्याचे आपण एक वीकली प्रोग्राम सुरू करू. आज तुमचं थिअरी सुरू होऊन जाऊ दे, राईट. नंतर आपला जो पुढचा येतो कंटेंट नंतर, देन वी विल शिफ्ट टू आन्सर रायटिंग. ओके, आन्सर रायटिंग. आणि ही आन्सर रायटिंग मी सजेस्ट करेल तुम्हाला फर्स्ट की बाबा थिंकर शिवाय शक्यतो आन्सर रायटिंग सुरू नाही करायची. कारण तुमच्या सोशलॉजीच्या आन्सर्समध्ये जास्तीत जास्त एक्सपेक्टेड असतं 2 चॅप्टर्स, चॅप्टर 2 आणि चॅप्टर 4. मार्क देम की चॅप्टर 2 आणि चॅप्टर 4 हे तुमच्या सिलेबसमधले सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर असतात. चॅप्टर 2 आणि चॅप्टर 4. चॅप्टर 2 आणि चॅप्टर 4 हे 2 टॉपिक समजले, शिकले, त्यातले पर्स्पेक्टिव्ह आयडिया आली की मग तुम्हाला ते पर्स्पेक्टिव्ह, ते विचार तुमच्या उत्तरामध्ये लिहिणं आवश्यक असतं. म्हणून जर मी तुमची आधीच आन्सर रायटिंग सुरू करत असेल तर मी तुम्हाला मिसगाईड करतो असा अर्थ होतो. कारण तुम्हाला आन्सरमध्ये लिहायचे काय हेच शिकलो नाही तर तुम्हाला आन्सर रायटिंग शिकून काहीही होणार नाही. पण मी तुमच्या या मधल्या काळात एक हाऊ टू राईट आन्सर नावाचं 1.5 ते 2 तासाचं एक सेशन कंडक्ट करत असतो. जेव्हा थिंकर सुरू असतात तेव्हा की सोशलॉजीची आन्सर रायटिंग हाऊ इट इज डिफरंट दॅन जीएस. पार कुठले व्यायाम करायचे हाताचे पासून की कसं उत्तर लिहायचं इथपासून सगळी क्लॅरिटी तुम्हाला देईल त्या सेशनमध्ये की हाऊ टू राईट आन्सर्स. पण ते केव्हा? जेव्हा आपलं थिंकर्स संपतात तेव्हा. थिंकर्स संपले की आपले आन्सर रायटिंग सुरू. मग तुम्ही डेली लिहू शकता 1-2 प्रश्न, और तुम्ही डायरेक्टली आपल्या त्या मॉड्यूलमध्ये वीकली दर सोमवारी 5 प्रश्न इथे लिहू शकता. इट इज युअर चॉईस. पण मी सजेस्ट करेल की रोज 1 आणि वीकली 5 अशी शॉर्ट टेस्ट आपली बॅच संपेपर्यंत सुरू असणार. ओके एव्हरीवन. तर आन्सर रायटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की मी मध्येच मला हुक्की आली तर मी तुमची सरप्राईज टेस्ट घेऊन टाकेन. येते, मी घेऊन टाकतो. ही तुमची टेस्ट नाही, माझी टेस्ट आहे. म्हणजे मला तर बघू द्या मी डिलिव्हर करतो तर होते का. मी अचानक घेईल कधी चॅप्टर 1 संपलाय, 2 संपलाय, और मधलाच थिंकर संपलाय, एखादा चॅप्टर 5 संपला, मला वाटलं मी टेस्ट घेतली. तुम्हाला मी कळालं पण असेल की ही 3 चॅप्टरवर एक घेतलेली दिसतीये, ही चॅप्टर 5 वर आहे फक्त. तर ही अशी आपण आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस घेऊया. इट इज रॅन्डम, व्हॉलंटरी. मी सांगणार नाही, इथं डायरेक्ट आल्यावर असेल आणि गेट बंद झालेले असते, नंतर बाहेर नाही जाणार. ॲडिशनली आपलं जर मंडेला आपण जो आन्सर रायटिंग करून घेऊ, ती आन्सर रायटिंग कशी असते तर मंडेला आपण अशा पद्धतीचे 5 प्रश्न आणतो. 5 क्वेश्चन्स. एक येलो कलरची डॉक्युमेंट असेल ती. ही येलो कलरची डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला UPSCचे त्या टॉपिकचे 5 प्रश्न असते. कुठले टॉपिक? जे आपण मागच्या वीकमध्ये 4 दिवसांमध्ये थिअरीमध्ये शिकलो, त्या थिअरीवर 5 प्रश्न UPSCने विचारलेले, प्लस त्याचं मॉडेल आन्सर्स. अशी डॉक्युमेंट 2 वाजून 55 मिनिटांनी ग्रुपवर पडेल. तुम्ही दर सोमवारी 3 वाजता इथे येऊन त्या 5 प्रश्नांपैकी 3 लिहिणं कंपल्सरी असतं. पहिल्या पाऊण तासामध्ये तुम्हाला 3 लिहिणं कंपल्सरी असतं. देन पुढचा 1.25 तास जो उरतो त्यामध्ये मी 5ही प्रश्न, हे सगळे 5 प्रश्न, स्ट्रक्चर, आन्सर, डिझाईन, मॉडेल, कंटेंट सगळं काही त्याबद्दल सांगतो. आणि जे 2 प्रश्न उरलेत तुम्ही ते घरी ॲज अ होमवर्क लिहिणं अपेक्षित असतं. ज्यांना इव्हॅल्युएट करून घ्यायचं आहे,
मी तिथे अवेलेबल असतो. ओके, अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचे आपले हे मागच्या बॅचेसचे काही आन्सर्स आहेत जे आपण आन्सर रायटिंग आपल्या बॅचमध्ये करतो. आणि लास्टली एक असेच गमतीशीर नाव सुचलं होतं मागच्या वेळी की त्यावेळेस ते महाराष्ट्र केसरी सुरू होता आता ह्या मार्चच्या आसपास. तर आमचा सिलेबस खूप व्यवस्थित संपला आणि मग आम्ही पुन्हा डिझाईन केलं की तुम्हाला आता पूर्ण सिलेबस घरी सेल्फ स्टडी रिव्हिजन करायला किती वेळ लागेल. आम्ही ते काउंट केला तर तो 35 सेशन्स निघले. 35 सेशन्स, किती? 35. आता व्हॉट इज वन सेशन? म्हणजे 4 घंट्याची एक बैठक, 4 तासाची एक बैठक. जर तुम्ही 4 तासाची एक बैठक मारतात तर अशा 35 बैठकांमध्ये सोशिओलॉजी ऑप्शनल संपत होता. असे कॅल्क्युलेशन आम्ही शेवटच्या लेक्चरला केले, जे कॅल्क्युलेशन्स इव्हन त्या बॅचवर पण तुम्हाला दिसेल लास्ट लेक्चर की विद्यार्थ्यांना प्लॅन करून दिला की तुम्ही आता पूर्ण सिलेबस परत पूर्ण रिव्हिजन ही 35 सेशनमध्ये करू शकता. अँड विद्यार्थ्यांनी केली अँड आम्ही ही फुल लेंथ टेस्ट कंडक्ट केली, फुल लेंथ. ओके, सोशल केसरी. तर आपण त्यावेळेस आणखी काही बेटर करता आलं तर बघूया, कारण आता हा जो सिलेबस असणार आहे हा सिलेबस म्हणजे एक्झाम असणार आहे डायरेक्टली आपल्याला लवकरच. सो आय विल इन्व्हाइट अगेन इन दिस प्रोग्राम. तर ती सोशो केसरी ही आन्सर रायटिंगची टेस्ट झाली होती. बाकी येस, लास्ट बट नॉट द लिस्ट, जे तुम्हाला 300 वर टच करून देईल ते 300 टच करणारा एकच पॉईंट आहे, तो कुठला? पण ह्या व्हॅल्युएशन पर्यंत पोहोचेपर्यंत काय काय क्लिअर लागतं? सिलेबस, दुसरा PYQs, तिसरा तुमचा कंटेंट, चौथा आन्सर रायटिंग, and then comes the last stage, that is validation. ती कुठून कुठून असते? मेन सोर्स असतो तुमचा न्यूजपेपर. न्यूजपेपर मध्ये जे काही घडतं, करंट अफेअर्स त्याला आपण म्हणतो, जे काही आकडे, स्टॅटिस्टिक्स, हे सगळं व्हॅलिडेशन म्हणून आपण वापरतो आपल्या ह्याच्यामध्ये आन्सर्समध्ये. एक आणखी आयडिया सुचली होती मला त्या मेन्सच्या वेळी, की ती आयडिया होती की जर एखाद्या पर्टिक्युलर टॉपिकवर, फॉर एक्झाम्पल लेट्स से मार्क्स बिचारा आता ही इज नो मोर, आपण पण जर तितकंच मार्क्सचा कंटेंट ठेवला, त्याच्याऐवजी आता भारतातल्या प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये JNU, DU इथल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये कुणी मार्क्सवादी विचारवंत आहे का आता प्रोफेसर, आणि हा मार्क्सवादी विचारानं भारताचा अभ्यास करतोय का, जर ह्याचा रिसर्च केला, म्हणजे ते नाव आणि विद्यापीठाचं नाव हे मेन्शन केलं, तर इट विल बी व्हेरी व्हेरी डायनामिक की आता वर्ग संघर्षावर हे प्रोफेसर अभ्यास करत आहेत असं मेन्शन केलं तर हे पूर्ण भारतामध्ये कोणीच केलेलं नसणार. आडवेटिंग आपण कोणीच नसणार. दिस न्यू आयडिया आत्ता. ह्याचं कारण काय की UPSCला जे पेपर चेक होतात ते चेक होतात विद्यापीठांच्या प्राध्यापकांच्या मार्फत. ते असतील DUचे, JNUचे, मुंबई विद्यापीठाचे, गुवाहाटी विद्यापीठाचे. आता इमॅजिन करा की तुम्ही सगळेजण प्रोफेसर लोक आहात, तुमच्यापैकीच कुणी ना कोणाचं तरी नाव तिथं आलंय पेपर वाचतानाच की अरे माझा कलिंग सांगतो किंवा माझंच नाव आलं तिथे की अरे ते अभ्यास कळते. सायकोलॉजी की इमॅजिन करा की त्याला किती बरं वाटेल की हा आत्ता पण कंटेम्पररी पण आता स्टडी आहे, ह्याला माहिती काय चाललंय. तर मी आता तर ChatGPT आलंय, आधी तर ते नव्हतं. तर त्यावेळी एक जर्नल यायचं सोशिओलॉजीचं, त्या जर्नलमधनं नावं बाहेर काढले होते, विद्यापीठांचे नावं बाहेर काढले होते आणि त्यांची काय स्टडी आहे एका वाक्यात ते तयार केलं होतं की हा माणूस विद्यापीठ आणि काय स्टडी आहे आणि कुठं वापरायचं. आता आपण ते फार सोप्या पद्धतीने करू शकतो. तर हे पण एक इनोव्हेशन आहे. असे व्हॅल्यू ॲडिशनच्या खूप पद्धती आहेत. हे त्यावेळी आपण शिकूया. बट दिस इज अवर लास्ट स्टेज ऑफ व्हॅल्यू ॲडिशन. कळलं? तर आपली प्रिपरेशन 5 टप्प्यांमध्ये असेल. पहिला टप्पा सुरू होईल सिलेबसनं, दुसरा होईल तुमचा PYQs, तिसरा असेल तुमचा कंटेंट, चौथा असेल आन्सर रायटिंग आणि मग असेल 5वा व्हॅल्यू ॲडिशन. आणि ट्रस्ट मी आन्सर रायटिंग ही खूप नंतरची स्टेज आहे. आधी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचा कंटेंट इज मोर इम्पॉर्टंट, राईट? सो असे 5 टप्पे हे आपण स्टेजमध्ये आणणार आहेत. अशा पद्धतीनं मी आजचा अजेंडा कन्क्लूड करतो. 5 टप्पे. ह्यावर कुणाला काही विचारायचंय, बोलायचंय, शेअर करायचंय? हां, प्रदीप आगलावे सरांचं बुक जर 2 वर्षापूर्वी विचारलं असतं तर मी नक्की हो म्हणलं असतं, कारण त्यावेळी एक्झॅक्टली एक्झामसाठी बनलेलं कुठलाच कंटेंट नव्हता. एक्झामसाठी प्रदीप आगलावे सरांचं पुस्तक विथ ड्यू रिस्पेक्ट हे खरंच चांगलं आहे, पण ते ह्या सब्जेक्टिव्ह पॅटर्नसाठी नाही बनलं आहे, ते नेट सेटसाठी बनलं आहे. जर तुम्ही त्याचा सिलेबसला जरी लिंक करून बघितलं, त्यातला अर्धा सिलेबस फक्त चॅप्टर 3 वर आहे. नेट सेटच्या विद्यार्थ्यांना मेथडॉलॉजी त्यावर जास्त आहे. ओके, त्यातले काही कंटेंट तुम्हाला कामाला येईल, पण एक्झॅक्ट पॉईंट टू पॉईंट, सिलेबस वाईज, टॉपिक टू टॉपिक असं तुम्हाला मिळणार नाही. तर मी प्रामाणिकपणे सांगेल, प्रदीप आगलावे सरांचं पुस्तक आता वाचायचं नाही.
नाही वाचायचं. आता नेक्स्ट 4 days तुमचं काम असणार आहे काय, 11वी आणि 12वीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकांमधनं जायचंय और शिवाजी विद्यापीठाचं समाजशास्त्र परिचयमधनं नजर मारायची आहे, जो कव्हर होईल आपला. आणि येत्या मंडे पासून आपण पेपर 1चा पहिला ब्लॉक सुरू करतोय, चॅप्टर 1, 2, 3 पासून. ओके एव्हरीवन, सो थँक्यू व्हेरी मच फॉर दिस सेशन. आता आपण, मला वाटत नाही उद्या भेटावं, एक छान ब्रेक घ्या आणि मग सुरळीत सुरू होईल सोमवार, मंगळवार, बुधवार नेक्स्ट वीक पासून. पहिला काही दिवस म्हणजे पहिला ब्लॉक संपेपर्यंत, तुम्ही रुळेपर्यंत 1.5 तास सेशन असेल. किती वेळ? 1.5 तास, 3 दिवस असेल. मग पहिला ब्लॉक संपला, थिंकरचा ब्लॉक सुरू झाला की आपलं लेक्चर 4 दिवस होतील आणि 2 तास होतील. थिंकर संपला की मग आपला आणखी 1 दिवस वाढणार, तो कशाचा? क्लिअर, राईट? पण 3 ते 5च्या व्यतिरिक्त आपण कधीच भेटत नाही. 3 ते 5 इज आवर कॉन्स्टंट टाइम. थँक्यू व्हेरी मच, सी यू.